आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। असताना वरतून रिव्हर बॉग जे खाली पडलेले आहेत आणि एकत्रित दुर्दैवाने कुठलीही अशी एकत्रित पण अशामध्ये निष्काळजीपणा का एकत्रित स्थानिक लोकांचं एकत्रित आरोप आहे आणि स्थानिक लोक इथे एकत्रित आपल्यासोबत जुळले। थोडक्यात आपण त्यांच्याकडनंही जाणून घेणार आहोत की सध्या इथे काय झालंय आणि काय त्यांचं म्हणणं आहे, काय झालंय सर्व आपण जमलं। ॲक्च्युली ना या बिल्डर्सची सेफ्टी अजिबात नाही आहे। याच्या 1 महिन्या अगोदर पण इथे असा इन्सिडेंट घडलेला आणि इथे वॉचमॅन बसलेला, त्याच्यावरती या मोठे मोठे ब्लॉक पडलेत या खुर्चीवरती, पण असं काय अजून जीवित काय हानी झाली नाही आहे। पण या बिल्डरचं प्रत्येक वेळेला काय ना काय पडतच असतं आणि याच्यावरती अजून काय कारवाई झाली नाही। अगोदर याच्यावरती FIR झालेली आहे, 1 महिन्यापूर्वी याच्यावर इन्सिडेंट घडले। पण अशामध्ये जर आता तेच नाही, आता पोलीस प्रशासन आणि या लोकांनी अजून त्याच्यावर कारवाई केली नाही याच्यावरती। याच्यामध्ये निष्काळजीपणा कोणाचा बिल्डरचाच आहे। काय सांगाल साहेब, पहिली गोष्ट 1 महिना अगोदर पूर्ण गाडी चिरडून टाकलेली होती, त्याने स्लॅब पडला गाडीवर, त्यामुळे गाडीचं फार नुकसान झालं आणि त्याच्या मागे आम्ही पोलिसात कारवाई पण केली। काही आपण फक्त FIR लिहून घेतली आहे, तर याच्यावर कारवाई अजून काही झालेली नाही। दुसरी गोष्ट, आज इथे पेविंग ब्लॉक वगैरे पडलेले आहेत, वॉचमन बसलेला होता, ती खुर्ची तुटली आहे पेविंग ब्लॉक पडून वरनं। हा फक्त बिल्डरचा निष्काळजीपणा आहे आणि इकडे त्यांना त्यांचे सगळे आता कामगारांची पण काय चूक नाही आहे। कामगारांना सगळ्यांना त्यांनी गाडीत कोंबलेलं आहे पोलिसांनी, सगळे आता कामगार पोलिसांच्या म्हणजे व्हॅनमध्ये आहेत, पोलीस पण आता कारवाई करायला आलेली आहे। तर फक्त अजून कुठल्याही बिल्डरचा तो कोण मॅनेजर सुपरवायझर कोणी नाही आहे साईटवर, तरी काम चालू असताना हे सगळे प्रकार घडतात। येण्या जाण्याचा रस्ता आहे, पब्लिकचा रस्ता आहे, इकडे या पब्लिक आता पोझिशन देणार आहेत, त्यांचे कोण कामगार ये जा करतायत, काम करतायत, त्यांच्यावर काय जीवितहानी आली तर याला फक्त जबाबदार हा सना बिल्डर्सवाला आहे, बाकी कोणी नाही। हे सेफ्टी कधी लावण्यात आलं? सेफ्टी आमच्या गाडीवर ज्यावेळी ते स्लॅब पडला त्यानंतर ही सेफ्टीची काळजी घेत 1 महिना झाला त्या गोष्टीला। हां, त्यांनी आता FIR घेतलेली आहे पोलिसांनी, तर कारवाई काय नाही, खूप उशिरा घेतली। आता नक्कीच आपण बघताय निष्काळजीपणा म्हणावा लागेल, जेणेकरून इथे हा रहदारीचा रस्ता आहे आणि लोक इथून येतात जातात आणि बाजूला जर बघितलं तर एकत्रित अशा प्रकारे येण्या जाण्याचा आणि मार्केटचा हा रस्ता आहे। इथे लोक संध्याकाळच्या वेळेला येतात जातात, पण अशामध्ये निष्काळजीपणा थेट आपल्याला बघायला भेटतोय। आणि इथे ज्या प्रकारे ही गाडी जी आहे समोर, या गाडीवरती दर्शा इथे झालेली आहे आणि एकत्रित त्याच्यानंतरच इथे सेफ्टी लावण्यात आलेत असं एकत्रित इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे। तर आपण बघितलं तर हा रहदारीचा हा रस्ता आहे आणि इथून येता जातात जर वरतून वरतून काय कोसळलं तर अशामध्ये याला सर्वस्वी जबाबदार कोण, तर इथे स्थानिक लोकांचा आक्रोश एकत्रित आपल्याला बघायला भेटतोय। आणि थेट तर जे बिल्डरच्या इथे काम करणारे जे कामगार आहेत त्यांना आता पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे एकत्रित। आणि जर इथे बघितलं तर जे स्थानिक आहेत त्यांचा आक्रोश आपल्याला एकत्रित बघायला भेटतोय। आणि उधर एक हम लोग का सिक्योरिटी बाजू में चेयर पे बैठा था, चेयर के बाजू में ही गिरा है, वो देखो ना चेयर उधर पलटी हो गया है। तो हमेशा ऐसे ही गिरते रहते हैं। हाँ, इन लोग का कुछ ना कुछ गिरते ही रहता है इधर हमेशा। सेफ्टी नाम का कोई चीज़ ही नहीं है पहले से। आज इन लोग का कोई बच गया, एकदम थोड़ा सा बच गया वो। मैं उधर अंदर था और वो यहाँ बैठा था और एक आदमी वहाँ बैठा था दूसरा, एक कॉन्ट्रैक्टर करके है दिलीप भाई करके, वो भी वहाँ बैठे थे 2 आदमी। नक्की तर आपण बघताय की सुदैवानी जो वॉचमॅन होता आतमध्ये
त्याच्या बाजूलाच हा फ्लोअर ब्लॉक पडलेला आहे असं एकंदरीत इथल्या सिक्युरिटी गार्ड यांचं म्हणणं आहे. सुदैवाने ते वाचलेले आहेत, पण अशामध्ये नेहमीच इथे काही ना काही हे ब्लॉक्स वगैरे पडत असतात आणि स्थानिक जे रहिवासी आहेत इथले लोक जे आहेत त्यांचा आक्रोश एकंदरीत आपल्याला बघायला भेटतो. क्या हुआ है इधर का क्या होते रहता हमेशा? हमेशा ये ब्लॉक्स गिरते रहता है, हाँ। हमेशा कायदा टूटते रहता है, कोई कायदेशीर काम नहीं हो रहा है, गाइडलाइंस फॉलो कहाँ हो रही है, सेफ्टी नेट कहाँ है? बाजू में बिल्डिंग है, बाजू में भले बिल्डिंग बन रही है, लेबर काम कर रहे हैं, वॉचमैन है, सेफ्टी नेट कहाँ है? नो सेफ्टी नेट, कुछ नहीं. और लेबर को अरेस्ट करके कोई मतलब नहीं है, बिल्डर को कभी करेंगे? लेबर क्या करेगा? लेबर वही करेगा जो उसका मालिक बोलेगा. तो ये सब इतनी लापरवाही क्यों? क्या इतने लापरवाही, खर्चा नहीं करना है, बिल्डर को खर्चा बचाना है. किसी की जान जाएगी तो वो उसकी किसको पड़ी है? सिर्फ हमारा वोट चाहिए, हमारा जान का कोई कीमत नहीं है, हमारा ये एक उंगली का कीमत है बस. आवाज नहीं उठाता? आवाज उठाने से होता क्या है? 20-20 दिन वो आदमी ऑपोजिशन में बैठा था, क्या हुआ? फायर सेफ्टी नहीं है वो पंचशील नगर को, बराबर है. 600 परिवार रह रहे, कल आग लगी मर गए तो किसी को कुछ नहीं पड़ी है. बाद में बोलेंगे आके 5 लाख रुपया पर परिवार, 2 लाख रुपया इंजर्ड को, यही होगा और कुछ नहीं होगा. गाड़ी पर भी कुछ गिरा था ऐसा? हाँ, गाड़ी के ऊपर गिरा था, कोई अंदर होता तो मर जाता. उनके 2 वोट कम होते हैं, ये हम इंसान नहीं है, हम वोट है बस, और कुछ नहीं है इनके लिए. वी आर वोट्स, वी आर नॉट ह्यूमन बींग्स. आपकी गाड़ी थी तो आपको भरपाई मिली है क्या? क्या आपने कंप्लेंट दर्ज कराई थी? नहीं, कंप्लेंट दर्ज तो करने गया था, मैं तो गरीब इंसान हूँ और उन्होंने मुझे बोला था कि तेरे गाड़ी का जो भी नुकसान है मैं करने के लिए रेडी हूँ, जहाँ बोलेगा वहाँ. दिए क्या? नहीं दिया. वो गाड़ी तो लेके गया शोरूम में, तो उसके बाद में पता नहीं मैनेज कर दिया सब कुछ. बोला अभी तो नहीं देने का, जो करना है तो कर. वैसे ही पड़ा? हाँ, अब दादागिरी की भाषा करता है तो बोला अभी ऐसी पड़ी गाड़ी. अच्छा, कोई ध्यान नहीं दे रहा? नहीं, मैंने अफेयर कर दिया मैंने. जाके लोक प्रतिनिधि वगैरह किसी ने कोई नहीं आया, कोई नहीं आया, कोई ध्यान नहीं दे कोई नहीं. रहा? आपका क्या कहना है? नहीं, बस यही कहना है कि हम इधर स्थानिक है, पहले से स्थानिक है यहाँ पर. और ये आप देखेंगे तो दोनों बिल्डिंग के बीच में एक थोड़ा सा भी पोर्शन है. अगर थोड़ा सा भी कुछ भी छोटा मोटा अगर हादसा होता है तो बड़े पैमाने पर जा सकते हैं, पर उसका किसी को कुछ पड़ा नहीं है. हर कोई आता है, हर कोई अपना अपना काम करके निकल जाता है. आज का दिन निकल गया, आज का दिन खत्म हो गया, ये हालत में सब कुछ चल रहा है. अभी सिर्फ यही बात बची है कि कोई अगर यहाँ पर कुछ बड़ा हादसा होगा तभी सब आएंगे, पर ये सही नहीं है. आज हम लोग तिलक नगर में इतने साल से रह रहे हैं, आज हमारे गाड़ी के ऊपर गिर गया. वॉचमैन बाजू में बैठा था, उसके बाजू में ही गिरा है. अगर वॉचमैन पे गिरता तो क्या होता? ये तो बड़ी सोचने वाली बात है. अगर वॉचमैन के ऊपर गिरता तो उसकी फैमिली उसके ऊपर डिपेंडेंट होती है. आज मिडिल क्लास वो आज काम कर रहा है बंदा, एक फैमिली के लिए यहाँ पर अपना फैमिली संभालने के लिए यहाँ पर काम कर रहा है. एक छोटे से गलती की वजह से उसका पूरा परिवार बिखर जाता था. ये चीज़ किसके समझ में आएगी नहीं. तो आवाज बट क्यों नहीं उठाया? आवाज़ हम हर जगह से उठा रहे, पर उसके आगे से हमको सामने से कोई रिप्लाई नहीं हो रहा है, क्योंकि हर कोई चीज़ कहीं ना कहीं तो अटकी पड़ी होगी ऐसा हमको डाउट है. पर हम पूरे कायदे से लड़ रहे हैं. जान इतनी सस्ती है? लोगों की जान सस्ती नहीं है, तो यही लोक प्रतिनिधि के पास भी हम अभी जाके ये चीज़ें बताने वाले. पुलिस स्टेशन में तो हमने सबने एफआईआर तो किया है उनके आगे. जल्द से जल्द सब लोग आके हमारे पीछे खड़े रहेंगे और ये सब चीज़ें आगे कोई बड़ा हादसा तिलक नगर का कोई हेडलाइन ना बने, इसके लिए हम लोग रेडी रहेंगे. नक्की तर आवाज उचलण्यात येणार आहे. जर आम्हाला योग्य तो न्याय भेटला नाही तर नक्कीच आम्ही येणाऱ्या दिवसात आंदोलन करू, आवाज उचलू या संदर्भात, असं एकंदरीत टिळकनगरमधील रहिवाशांचं, इथल्या राहणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे. आणि सुदैवाने कुठली